अनिल बबुरवान सर्वदे, राहणार वानेवाडी, तालुका जिल्हा धाराशिव. काय दिले म्हणजे आपल्या लेकराला न्याय मिळावा म्हणून त्यांना एसपी ऑफिसला विनंती केली, आपल्याला लेकराला न्याय मिळावा म्हणून पोचपावती आपल्याला दिली. माझ्या लेकराला अपहरण करून तीरमधून नेले म्हणून तक्रार दिली. 3 तारखेला 10 वाजता नेले. मला 1 वाजता दुपारी कळालं अपहरण करून तीरमधून तोंडाला बांधून घोडा उडवीन, जीव मारून म्हणून आमच्या भाच्याला फोन केला मुलानं, आमच्या दशरथ सर्वोदयानं. हा, रेकॉर्ड आपल्याकडे आहे. बालाजी भारत उमरे त्याच्या मिशनीवर गेलता. आम्ही दोघं बी पत्नी मी म्हणलं तो नको नेऊ, त्याने नेलं. संशय आहे त्याच्यावर, त्याच्यात हात आहे त्या त्या गोष्टीत. हम्म. त्याच्यावर काय म्हणजे ती पैशावर, आम्ही गरीब तिथं पैशावर असल्यामुळं दबावाखाली ते आमदारांनी नुसतं अर्ज घेतला आणि टेबलाखाली ठेवला, काहीच त्या न्याय दिला नाही. मग पुन्हा ती तेरच्या फंडानं सरपंच आहे त्यानं जाऊन ते PSI ला म्हणलं, हजारे साहेबाला म्हणला ही केस घ्यायला पाहिजे, मला गंभीर आहे म्हणला, याच्यात रेकॉर्ड सिटी कॅमेरा चेक. नागेश किसन गालपाडे. हा, 2 लाख रुपये दिले तर ती 1 लाख रुपये आपण द्यायला तयार आहोत. ती म्हणते 3,30,000 द्या, तुला काय केस करायची ती कर, काय करायची ती कर म्हणाले. ते 3 महिने काम केले की मुलानं, मी, आमच्या पत्नीनं. हा, 1 लाख रुपये द्यायला तयार आहोत. अहो, माझा मुलगा सकाळी घराबाहेर 9 वाजता निघाला. 10 वाजता माझ्या मुलाला पकडून गाडीत घालून चाकू, बंदूक काढा, ह्याला जीव मारता म्हणून धमकी देऊन माझ्या मुलाला गाडीत घालून नेले. माझा मुलगा बेपत्ता झाला. मी संध्याकाळी 6 वाजता आले घरी. माझा मुलगाच नको घरी. माझं वानेवाडी. माझ्या मुलाला नेलं, तेरमधून नेलं. तेरमधून ती त्या मिशनीवर गेल्यावर त्या मिशनीवाल्यावर मला माझ्या खरखरला माझ्या पोटात की ह्या मिशनीवाल्यापासून भारत बालाजी भारत उमरे ती वानेवाडीचेच आहेत. मला माझा संशय सगळं त्यांच्यावर आहे बघा. ह्यांच्याच मिशनवर गेल तर माझा मुलगा ह्यांच्याच मिशनहून गेलेला आहे, दुसरी कोण कोणाकून नाही गेलेला. मुलाचा फोन नाही, काय नाही. माझा मुलगा 1 महिना झाला माझा मुलगा नेलेला आहे. चाकूची धमक दावली, घोडा काढा, ह्याला जीव मारता म्हणून धमकी देऊन माझ्या मुलाला. मुकदमाचा देखील मला फोन नाही, काय नाही. मारून टाकलंय म्हणून नाही, घडीत म्हणतात कारखान्यावर नेलंय, घडीत म्हणतात केजला नेलंय. काहीच कुठलाच पत्ता लागणार. पोलिसांनाच देखील दखल घेतला नाही. त्यांनी काय केलं ते घेतलं की कागद आणि टेबला खाली दडावला, काय त्याची दखल घेतली नाही, काय नाही. ते तेरच्या सरपंचाकडे गेल्यावर सगळं पुन्हा समजलंय आम्हाला. मुकदमाने 2 लाख दिले ते आम्हाला. त्यांना असंच असंच समजलं की आम्हाला ह्यांना 20,000 रुपये देऊ केलते, आणि 20,000 रुपये दिल्यावर ती म्हणलं की पोरग मी पकडून देतो तुम्हाला, असं म्हणलं. मग तुम्ही हा, ते उमरे, हा त्या उमऱ्याला, हा असं आम्हाला उडत उडत त्या मुकदमनीनं दिले म्हण त्या पोरांना, त्या माणसाला, मिशनवाल्या माणसाला दिले म्हणे 20,000 रुपये. मग 20,000 रुपये देतो म्हणलं, दिल्यावर त्या पोराला पकडून द्यायची. ती म्हणला म्हणून मी पकडून देतो, तुम्ही गाडीत घालून न्या बिंदास म्हणलं. म्हण त्यांना फोन केला की तुम्ही कुठपर्यंत गेला होता. ती म्हणले म्हणून आम्ही केजच्या जवळ जवळ आला म्हणून सांगितलं. म्हणून माझ्या बाळाला नेलं उचलून गाडीमध्ये. आम्ही जय भीमचा आहो, आम्ही बाबासाहेबाचे माणसं, आम्हाला त्यांनी न्याय द्यावा लागेल. मुकदमाना आमची आमची काय, आम्हाला काय, बाबा त्यांनी पटापल्ल्यावर यावं, आमच्याकडे यावं, आम्हाला सांगावं तुमचं काम एवढं झालंय, तुमचा हिशेब एवढा झालाय, आम्ही एवढं मान्य करतो की त्यांनी आम्हाला मनाय नाही तर बोलाय नाही तर गाठ नाही भेट नाही. माझं लेकरू तेरमध्ये काय गेल्या त्या मिशनीवर किती गेल्या तिकडेच उचलून नेले. आणि त्यांनी त्यांनी आम्हाला न्याय द्यावा की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा, राणा पाटलांनी न्याय द्यावा त्या गोष्टीचा मला, गरीबाला.
नमस्कार. TV7 मराठी प्राईम न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी रोहित काटकर. धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुका वानेवाडी या खेडेगावात अपहरण झालेलं आहे. तेरमधून अपहरण करून एका मुलाला घेऊन जाण्याने आपण त्यांच्या वडिलांची संवाद साधणार आहेत. तुमचं नाव सांगा. माझं अनिल बबरुवान सर्वदे, राहणार वानेवाडी, तालुका, जिल्हा उस्मानाबाद. इथून माझा मुलगा दशरथ अनिल सर्वदे ही 3 तारखेला बालाजी भारत उमरे यांच्या मिशनीवर गेलता. मग तिथून त्याला आम्हाला नेल्यावर मी इल्डिंगचं निमित्त केलं. आमची मंडळी, मी म्हणलं होतं बाबा नेऊ नको, तरी नेलं आणि त्याला म्हणलं बाबा पोरग कुठं आहे आमचं, तर ते आमच्याकडे विचारा बी तयार आलं नाही, काय नाही. पोलीस स्टेशनला गेला तर आमची फिर्याद सुद्धा लवकरच सहसा त्याने दाखल करून घेतली नाही. मग तिथून पुन्हा ते तेरचं सरपंच आपलं बालू फंड त्यांना बोलल्यावर त्यांनी पुन्हा त्या मुरळकरला FR आपलं पोस्ट द्यायला लावली. तिथून पुन्हा SPI आपल्या SPI कडे गेलो, त्याची पोच आणली. मग माझा मुलगा आहे, आमचा आता महिना झाला आमच्या घरात असं झालेलं आहे, ती मारला का जिवंत आहे हे आम्हाला नेमकं माहित नाही. किती तारखेला उचलून नेले अपहरण? ही 3 तारखेला आता 1 महिना होत आलाय. महिना होत आलाय. मग हे नेमकं कशासाठी नेलंय? हे त्याचे पैसे आपल्याकडे 1 लाख रुपये होते, आपल्या 2 लाख रुपये दिलत. 2 लाख रुपये दिलत, 1 लाख रुपये आपण द्यायला तयार आहे. पोलीसवाल्याला विनंती केली, बोलवत होती बाई, म्हणजे 3,30,000 द्या तेव्हा पोरग सोडते. आणि हिशेबी द्यायचा आपला जे आमचं झालंय ती हिशेबी किती द्यायला. महिने काम केलं? आम्ही 3 महिने काम केले, 2 महिने हा सकाळपासून काम केले. 3 महिने झाले, इथं 2 महिने झाले. आमच्या आईला येणार 10 तारखेला 2 महिने होऊन गेले. आई अटॅकनं वारली म्हणून आलता मुलगा. आम्ही मंडळी पोलिसांनी काही दखल घेतली का? काहीच नाही दखल घ्यायला. या पार निस्ता आपलं अर्ज घेतला आणि टेबला खाली ठेवला. मुरळे साहेबाकडे तपासा, त्यानं जाऊ आला तर सुट्टीवर साहेबांचा फोन उचलत नव्हता, काय नाही. आपण त्या मुलाच्या आईची प्रतिक्रिया घेणार आहोत. माझा मुलगा सकाळी इथून 10 वाजता गेलेला आहे. 10 वाजता गेल्याच्या नंतर ती काय म्हणला, मला मम्मी मी इल्डिंग करायची मिशन म्हणून मी त्यांच्या संगत जाणार आहे म्हणला, त्या बालाजी उंबऱ्या संगत. मी म्हणलं बाळा नको जाऊ, मी हरभरा काढायला, चल माझ्या सोबत म्हणलं. त्याला गेला, आलाच नाही माझ्यासोबत. ती 10 वाजता ती गेला, ती घरी आलाच नाही. त्याला मी घरी पुन्हा त्याला 12 वाजता तसं अख्ख्या गावात असं हुडकलं, त्यानं मला सापडलाच नाही. मी कामाला निघून गेला की पुन्हा मी कामाला जाऊन पुन्हा संध्याकाळी 6 वाजता आल्या, त्याला लय हुडकलं मी. पुन्हा मला तेरमधून असं कळालं की हॉटेलवाल्याने सांगितलं की तुमचा मुलगा गाडीत तोंड बांधून उचलून न्याला, चाकू दावला, तसली काय तर काढा म्हणले, ती काही घोडा काढा म्हणले. त्याला काय म्हणले, असा आवाज जर काढला तर तुला जीव मारता, त्याला जीव मारायची धमकी दिली. त्याला भिवून भिवून आरडून काही दिलं नाही. गाडीत तसं लुटून त्याला घेतलं, गाडीतून कवर लावून घेतलं. कोणी किडनॅप केले त्यांना? ती केसचा मुकदमा आहे. किसन नागेश गालफाडे आहे. त्यांची काय खबर बिबर काय आली का नाही? त्यांची काही सुद्धा खबर आली नाही ना, काय नाही. ती घडीत म्हणतात कारखान्यात फोनले, घडीत म्हणतात केजला आहे. त्याचा आम्हाला पताच लागना त्या मुलाचा. आमच्या फोन बंद आहे मुलापाशी, काय नाही, बोलू देणार, करू देणार. दुसरेच माणसं बोलतात की आम्ही कारखान्यात त्याला फोनलंय, तुम्ही असे पैसे द्या, तुमचा मुलगा सोडून न्या. सध्या तुम्हाला तुमचा मुलगा जिवंत आहे का माहिती आहे का नाही? असं काहीच आम्हाला वाटलं जिवंत आहे का, असं मारून टाकलं, आम्हाला काही त्याचं समजच वाटत. असं कसा काय आहे ती कळना आम्हाला, नेमकं काय झालं ते काय समजच कळना त्या मुलाच्या. आमच्या यानंतर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नेमकं 5 तारखेला फल्ला त्यांची काय आम्हाला तिटबेट बी दिला. पुन्हा ते सरपंचानं बोलल्यावर जरा थोडं उचललं, म्हणजे नाही गुन्हा दाखल करून घ्या म्हणले. पुन्हा काल परवा दिवशी शनिवारी मला त्या मुरळकरनं ही पोस्ट दिली. मुरळकरनं दुसरा साहेबच होता माळे म्हणून, त्यानं दिली. मुरळकर सुट्टीवर फोन उचलला, काय नाही. म्हणजे पोलिसाचा दबाव आहे का की, ह्या दबावामुळे ती पैशामुळे ही काय तर चालू आहे. त्याचे घर मंदिर आम्ही देवेंद्र फडणवीस ह्याची माहिती राणा पाटलाला काल परवा दिवशी पत्र पाठवले. SP ला बी दिली माहिती, त्याची पोच आणली. सगळी याची दक्षता घ्यावी. मुकदमाचं काय न फोन बिन आला का नाही? फोन आलता 2दा-3दा. त्याला म्हणलं वा तुझं लाख रुपये आहे, ते पोरगा आणडुकी पोलिस नेलं कुठून, ती म्हणजे केसला या हिशेब मिळू. मी म्हणलं तिकडे येणं होतं, तू नेलं कुठून, कॅमेरामॅन केस झाले, तू आपलं दुखीला ये, तुझं लाख रुपये द्यायला तयार आहो. ती म्हणजे 3,30,000 द्या, तुमच्या त्यांनी केस करा, काय करा, आमचं काय सुद्धा वाकडं होत नाही. चाकू जाऊन नेले? चाकू जाऊन नेले की गोळा काढतो, पक्काल्यावर बंदुकीने उडवतो. ते आमच्या भाच्यानं रेकॉर्डी आमच्या मुलांना दशरथ भाषेला फोन केला, आमच्या महोदया
बाह्या कांबळे म्हणून त्याला म्हणला बाह्या मला धरून नेले त्यानं फोन केली होती रेकॉर्ड ठेवली ते आम्हाला माहित पडली. पण इथून पुढली माहिती पोलीस स्टेशनच्या सल्ले नसून इथून कोणी घेणार आहोत.